या राज्यामध्ये काल परवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या। एक भयानक चित्र या राज्यानं पाहिलं। कुणाचाही पायपोस कुणाला नाही। निवडणूक आयोगाला तर काय करावं हे समजतच नाही। अशा निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतंय? तो जोकांड्या खातोय का भेलकांडतोय हे राज्याला समजत नाही। कुणाची निवडणूक कधी थांबवतोय, कुणाची निवडणूक कधी सुरू करतोय, कुणाला काय म्हणजे काहीही त्याच्या कशाचा पायपोस नाही। आणि भयानक दहशत ती खाली हा निवडणूक आयोग कुणाच्या दहशतीखाली आहे? कोण या सगळ्या यंत्रणेला दाबून टाकते? कसला ह्याच्यामध्ये म्हणजे अज्ञात शक्तीचा जोर आहे? या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये तर कुणी पुरुषांना निवडणूकच लढवायची नाही। सगळं काय भारतीय जनता पार्टी 12च्या 12 भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असले पाहिजे। नाही ते शिंदे सेनेने लढवायचे ना अजित पवारांना, कुठल्याही पक्षात त्यांच्या मित्र पक्षानं सुद्धा विरोधात उभा राहायचं नाही। म्हणजे इथं बायकांना निवडणुका लढवाव्या लागल्या, त्याचे फॉर्मच भरू देत नव्हते। QRT पथकाच्या नळ्या लावून त्या ठिकाणी फॉर्म भरायला न्यावे लागले। ही अवस्था या राज्यामधली। आणि मग कसलं पारदर्शकतेचं प्रमाण आहे? एकावर अन्याय करायचा, दुसऱ्याला पैसे वाटायला परवानगी द्यायची, पोलिसाच्या गाड्यातनी पैसे वाटायचे। हा काय प्रकार आहे? निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने यांनी सांगाल त्या पद्धतीनं निर्णय द्यायचे आणि मग त्याचा उद्रेक सगळ्या राज्यभर राडे। ईव्हीएमच्या मशीन फोडल्या लोकांनी। इथल्या पालकमंत्र्यांनी तर सांगितलं कोण भाजपच्या विरोधामध्ये, कोण भाजपच्या विरोधामध्ये प्रचार करतोय, कोण मत देतोय त्याची चिठ्ठी पाठवा, चिठ्ठी फक्त। त्याचा थेट कार्यक्रम लावतो। जसं त्या सैराटमध्ये आरची परशाला सांगते थेट रस्ता शेतात जातो, थेट कुठं मानच्या खोऱ्यात नेऊन कार्यक्रम लावतोय। काय चालू आहे? पेट्या आणायच्या मांडायच्या, तिथं मतदारांना पोहोचला तर पाहिजे। तो त्या होमगार्ड, निवडणूक अधिकारी, त्या पोलीस ह्या सगळ्या यंत्रणेतनं BLO SIR सगळ्यातनं वाचून एखादा मतदार गेला समजा तर त्यानं मत ह्यांनाच द्यायचं। जर त्यांनी विरोधात दिलं तर पुन्हा प्रोग्राम, मेमरी चिप हे सगळी यंत्रणा हातामध्ये 20-20 दिवस पेट्या। कोर्टाला सुद्धा क्यू आली या सरकारच्या आणि राज्य निवडणूक आयोगाची। आता हे सगळं माझ्या मते संपलेलं आहे। काळोख या राज्यावरती, देशावरती निर्माण झालेला आहे। याला आता कुणी वाचवेल अशी परिस्थिती नाही। या महिलाच लढल्या तर पुरुषांनी, कुठल्या आमदारांनी सुद्धा निवडणूक लढवायची नाही। त्याचा कुणी कार्यकर्ता नगराध्यक्ष करायचा नाही। ही कसली दहशत आहे? आणि मग कशाला तुम्ही पेट्या मांडताय, दाखवताय, तुम्हाला पाहिजे तो निकाल करून घेताय? हे तमाशा मांडलाय कशासाठी? ही राज्यामध्ये सगळ्या जो आक्रोश आहे हा राज्य सरकारची इज्जत घालवणार आहे। हा बेधुंद झालेला आणि कोलमडत चालणारा निवडणूक आयोग या राज्यानं या निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे। एक तर 7, 8, 10, 9 वर्षानं निवडणुका आणि निवडणुकीची ही अवस्था। आणि सत्ताधारी सरकारच पुन्हा वरनं सांगतंय की आम्हाला सुद्धा हे आवडलं नाही। मग कराय कोण लावतंय? हे केलंय कुणी? तिथं बसवलेले अधिकारी हे तुमचं सोडून ऐकतात कुणाचं? ना त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ना त्याच्यामध्ये कार्यक्षमता आहे, ना त्याच्यामध्ये काय डिसिजन मेकिंग आहे, ना त्याला कायदा कळतंय। काही नियम असतील ना या निवडणुका घेण्याचे, निवडणूक आयोगाची, का बिगर नियमाची निवडणूक आहे? आणि मग नेमलं कुणी? ही निवडणूक आयोगाची नाही तर राज्य सरकारची इज्जत इशीवर मांडलेली आहे। लोकांचा तुमच्यावरती भरोसा राहिलेला नाही। निवडणूक घ्या, पुढे पारदर्शक घ्या, याचा निकाल तात्काळ 2 दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जावा आणि या बंद केलेल्या पेट्या उघडा, याचा निकाल जाहीर करा। आणि नसल करा तर मात्र यापुढं या देशाचं भवितव्य राजेशाही आणि हुकुमशाही एकत्र येते का काय? ही धास्ती या
जनतेच्या मनामध्ये बसलेले आहे. कुठलाही मतदार सुरक्षित नाही. एखादी बाई सुद्धा फॉर्म भरू शकत नाही. ह्या देशामध्ये 75 वर्षानंतर सुद्धा एखाद्या गावामध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकारच नाही. म्हणजे या देशामधलं ते गावच नाही, ते राज्य देशाचा भागच नाही, ते लोकशाही मानतच नाही. कुणी पोलीस स्टेशनला जायचं नाही. पोलीस यंत्रणा ही व्यवस्था हे ठरवतील तीच न्याय. आणि त्यांच्या तोंडात आलेला शब्द तोच त्यानं जन्मठेप. गावात राहायचं नाही. हद्दपार, त्या उज्ज्वला थेटेला हद्दपार केलं. कोणत्या न्यायव्यवस्थेनं हे दिलेला आहे? हा कुणाचा आदेश आहे? म्हणून माझं राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे, लोकशाही जिवंत ठेवा, अन्यथा अनर्थ अटळ.